नमस्कार. मी महेश बाळासाहेब जाधव, भाजप महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता आलेली आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी यामध्ये सर्वात जास्त उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवीजी चव्हाण आणि आमच्या सर्वांचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झालेली आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर होण्यासाठी सर्व आम्ही इच्छुक आहोत. येत्या 2 दिवसामध्ये या संदर्भातल्या नावाची घोषणा होईल. यामध्ये ओबीसीचं महापौरचं आरक्षण असल्यामुळं 6-7 लोकं इच्छुक आहेत. यामध्ये माजी नगरसेविका आणि आता परत एकदा निवडून आलेले रुपाराणी निकम, विजयसिंह खाडे पाटील, विशाल शिराळे, विजय उर्फ रिंकू देसाई, प्रमोद देसाई ही नावं प्रामुख्यानं आघाडीवरती आहेत. यामध्ये कोर कमिटीची मीटिंगसुद्धा आमची उद्या सकाळी होईल आणि अंतिम नाव फायनल केलं जाईल. पण हे करत असताना 5-6 जणांची नावं प्रदेश कार्यालयाकडं अध्यक्षांच्याकडे पाठवलेले आहेत. प्रदेशाध्यक्ष यावरचा निर्णय चंद्रकांत दादांना कळवतील आणि दादाच हे नाव 1-2 दिवसामध्ये घोषित करतील आणि पहिला महापौर हा भारतीय जनता पार्टी म्हणजेच महायुतीचा होईल. यामध्ये अ, अ, महापौर किती महिन्याचा असावा, वर्षाचा असावा, यामध्ये संदिग्धता आहे. पण आमची सर्वांची इच्छा आहे, की सव्वा-सव्वा वर्षाचा महापौर असावा आणि मग भारतीय जनता पार्टीचा आणि शिवसेनेचा असं समसमामध्ये हे महापौराचं वाटप केलं जाईल. त्याबरोबर इतर स्टँडिंग चेअरमन आहे, त्यानंतर परिवहन समिती आहे, अनेक कमिट्या आहेत. त्यामध्ये सुद्धा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि एक आमच्याबरोबर जनस्वराज्य जोडलेला. अशा सर्वांना सर्व पदं ही नीट व्यवस्थित वाटली जातील. महायुतीची सत्ता ही अखंडपणे 5 वर्ष या महापालिकेमध्ये राहील आणि या निश्चितच आम्ही दिलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे पुढच्या 5 वर्षामध्ये कोल्हापूर श्रीमंत आणि सुंदर निश्चितपणे बनवू, चांगला विकास करू, जनतेचा विश्वास संपादन करू, असं मला वाटतं. पण सध्या ज्या चर्चा आहेत की पदांबाबत कुठेतरी कमी कालावधी ठेवण्यात आलेला आहे. स्थायी सभापती असेल, उपमहापौर असेल, महापौर सगळ्यांचाच कार्यकाळ कमी ठेवला. साधारण 10 महिने ठेवला अशी चर्चा आहे. अ, असल्या तुमच्याकडूनच आम्ही ह्या चर्चा ऐकतोय. काही दैनिकमधून असेल, काही इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून हा कार्यकाल ऐकतोय आम्ही सुद्धा. पण मला असं वाटत नाही, की एवढा कमी कालावधी 10 महिन्याचा ठेवतील असं मला वाटत नाही. निश्चितच तो सव्वा वर्षापर्यंत जाईल असं आम्हाला वाटतंय. शेवटी अंतिम निर्णय या राज्याचे आमचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष असतील, महायुतीचे नेते असतील. कार्यकाल जो आहे तो 10 महिन्याचा वगैरे नसावा, सव्वा वर्षाचा असावा असं आम्हाला वाटतंय. परंतु हा संपूर्ण निर्णय महायुतीचे सर्व नेते हा कार्यकाल किती असावा? आम्हाला वाटते सव्वा वर्ष असावा. तो महायुतीचे नेते हा निर्णय घेतील. पण ज्या चर्चा आहेत त्या नेमक्या कोणाकडून काय आहेत? नेमकं काय त्याच्याबाबत काय सत्यता आहे? नाही म्हणतोय ना, आम्हाला माहीत नाही कारण आम्ही युती म्हणून ज्यावेळेला नेते बसत असतात, वरच्या लेव्हलची एक फळी असते, 2 नंबरची एक फळी असते, 3 नंबरची फळी असते. त्यामुळं नेत्यांच्यामध्ये चर्चा असंच चंद्रकांत दादांनी तर असं कुठं काही म्हटलेलं नाही, जाहीर स्टेटमेंट केलेलं नाही. देवेंद्रजींनी म्हटलेलं नाही, प्रदेशाध्यक्षांनी म्हटलेलं नाही, एकनाथ शिंदेनी म्हटलेलं नाही. त्यामुळं असेल चर्चेतून असं म्हटलं जाईल कारण इचलकरंजीला तसा प्रकार झाला, जाहीर झालं, की 10-10 महिन्याचा असा फॉर्म्युला ठरला. तोच फॉर्म्युला कोल्हापुरात करावा असं या ठिकाणी चर्चेतनं नाव आलं असेल. पण मला नाही वाटत कोल्हापूर असू दे ना इचलकरंजी असू दे, तो कार्यकाल सव्वा-सव्वा वर्षाचाच असावा.